अधिवेशन सुरू आहे आणि त्यामुळे दर अधिवेशनामध्ये मी आपल्या खासदारांना मंत्री महोदयांना भेटायला येत असतो. त्यामुळे त्यांच्याशी काल बैठक खासदारांच्या बरोबर झाली आणि आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना देखील भेटलो आणि त्यांच्याशी देखील महाराष्ट्रातल्या अनेक विषयावर देखील चर्चा झाली. अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि मी अधिवेशन सुरू असलं की येत असतो. त्यामुळे आज तशाच प्रकारची भेट होती, सदिच्छा भेट होती. तुम्ही दिल्लीत येणार असले की अनेकांना टीका करावीशी वाटते तुमच्या दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीमध्ये आपले खासदार आहेत, अधिवेशन आहे, त्यामुळे कोण टीका करतंय कोण काय बोलतंय यापेक्षा मला काय करायचं ते मी करत असतो. आणि या दरम्यान मोदी साहेबांना देखील भेट झाली त्यांची. त्यामुळे विरोधक नेहमी त्यांचं काम करत असतात टीका करण्याचं. मी माझं काम करत असतो टीकेला कामाने उत्तर देण्याचं. त्यामुळे मला कोण काय बोलतंय कोण कुठल्या अँगलने पाहतंय याचा काही मी त्याचा विचार. इराण इस्रायल युद्ध चालू आहे त्या अनुषंगाने काही चर्चा झालेली आहे का? कारण तुम्ही काल खासदारांना सूचना दिलेल्या होत्या की या काळामध्ये आपण देशाच्या सोबत आहोत अशा सूचना काल दिल्या. काही लोकांना घेऊन आले त्यावेळेची परिस्थिती नक्की काय होती याच्यावर काही चर्चा झाली? मोदी साहेबांच्या बरोबर हे मी बोललो की हे इराण इराक जे युद्ध सुरू आहे या पार्श्वभूमीवर देशातल्या सगळ्यांनीच एकसंघ राहिलं पाहिजे आणि म्हणून एनडीएतले आम्ही घटक आहोत महत्वाचे आणि त्यामुळे एनडीए संपूर्णपणे प्रधानमंत्री मोदीजी आणि देशाच्या पाठीशी आहे. तशी शिवसेना देखील पूर्णपणे प्रधानमंत्री महोदयांच्या पाठीशी आहे. अशा प्रकारचं देखील या ठिकाणी मी त्यांना बोललो. आणि त्याचबरोबर जे दुबईमध्ये मस्कतमध्ये कुवैतमध्ये अडकले होते त्या लोकांना देखील पुन्हा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम देखील या ठिकाणी केलं. मोदी साहेबांना देखील चर्चा करताना मी म्हणालो की तुमचे जे काही इतर देशांची जे चांगले संबंध आहेत, अगदी कोविडच्या प्रसंगापासूनचं वॅक्सिनचं जे काही कितीतरी देशांना आपण वॅक्सिन देखील पुरवठा केला आणि ज्या वेळेस देश अडचणीत असतात त्या वेळेस एक दुसऱ्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि त्यामुळेच त्यांच्या या सर्व चांगल्या संबंधांमुळे आपले होर्मुझमधून 2 जहाजं तेलाची मोठी जहाजं आली, त्याला हिरवा कंदील इराणने दिला. या बाबतीत देखील मोदीजींशी बोललो मी की आपल्या चांगल्या रिलेशनमुळेच हे सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत. आणि त्यामुळे अनेक अशा विषयांवर चर्चा झालेली आहे. ओम बिर्ला यांच्यासोबत भेट झालेली आहे. आता अविश्वास प्रस्ताव केला होता तो प्रस्ताव. ओम बिर्ला जी पण मला भेटले तिकडे, मी त्यांना जाऊन भेटलो त्यांच्या दालनामध्ये. त्यांनी देखील चांगली चर्चा केली. श्रीकांतला त्यांनी काल सांगितलं होतं की आले की आम्ही भेटूया. आणि ओम बिर्लाजी पण भेटले. त्याचबरोबर तिथे काही मंत्री देखील होते, तेही मंत्री किरण रिजिजू होते, पियुष गोयल होते आणि आणखी काही त्या आणि 4-5 किरण रिजिजू यांनी श्रीकांत शिंदे हो. ते श्रीकांतच्या बद्दल तर सगळे चांगलेच मंत्री सगळे चांगलंच बोलत असतात. तर तुम्ही संसदेमध्ये श्रीकांत सगळ्यांची चांगला वागत असतो, डाऊन टू अर्थ काम करत असतो आणि त्यामुळे त्याचे देखील सगळ्यांची चांगले संबंध आहेत. आणि अनेक लोक बोलून दाखवतात की श्रीकांतचं चांगलं काम आहे, चांगलं काम करतोय. अमित शहा यांच्यासोबत भेटीचा काय प्लॅन? कारण आता भेट अमित भाईंची आणि आता ज्या काही 5 राज्याच्या निवडणुका आहे त्यांची सगळी त्याच्या बैठका सुरू आहेत आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांनी वेळ दिली तर भेटेन. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.